So hello guys, welcome to another new vlog. तर आज आता उठलोय मी जस्ट 1 तास झाला उठून फ्रेश बीच झालोय ना. आता नाश्ता करायला बसलोय. तर नाश्ता वगैरे करतो. मग पाऊस तर आज पडतोय. तर आता आम्ही चाललोय CST ला जरा शॉपिंग करायला. मित्र आहेत. तर आता करून घेतो नाश्ता. CST ला जाण्याचा प्लॅन आहे पण पाऊस खूप पडतोय. आता बघूया काय प्लॅन होतो मित्रांचा, म्हणजे निघायचा का नाही. कपडे यायचे, बर्थडे होते ना. शॉपिंग आहे शॉपिंग. मला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो. हे बघा, हे वेपर आहेत. घरीच बनवलेत मम्मीनी. कधी बनवलेले ग? उन्हाळ्यामध्ये बनवले. बाहेर लागतात जाम. बाहेर आणि चांगला 5-5 रुपयाचं पाकिट आहे. 9 रुपये भेटतात. विषय या यायचं कच्चेच खाल्ले नाही. नाही बस खाला. मम्मी तू इंट्रोड्यूस कोण? ही कोण आहे? ताई. तू कोण? ही जंतू आहे घरातला. ब्लॉग चॅनल मी डिलीट करायला लावलं युट्यूब वाल्यांना. धमकारी आपण को चालले मोठा. हॅलो गाय, आता तयारी झाली. आता चाललोय आम्ही CST ला. प्लॅन झाला तो सक्सेसफुल झालाय. आपल्याबरोबर आहे ऋतिक शेट पाटील. अजून तिथून येतात हे 5-6 पोरा. आता इथून आम्ही जाऊ शाळेला रिक्षा करून, कारण गाडी पाऊस पण पडतोय. अरे थांबला पाऊस, नशीब. आता विचार पडलेला पाऊस पडतोय, कपडे भेटतील का नाही विचार पडलेला. आता पाऊस थांबलाय. आता जाऊ तिकडे. मी काय काय घेतो, ट्रायपॉड पण घ्यायचे आपल्याला. तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो मी सगळा काय काय घेऊ ते कपडे बिपडे सगळा. मासे बिशे पण घ्यायचे आपल्याला. कबूतर भेटली ती पण आणू. चला भेटूया आपण आता डायरेक्ट CST ला आणि ट्रेन मध्ये. आता आपण निघलेलोच तर बघितलं का पैसे विसरले. आता मम्मी देणार पैसे कॅश इन हँड. पैसे विसरून त्याला पैसे डायरेक्ट तिकडे जाऊन मग फिरतच बसायला लागला असं होतं. आता आलो इथे स्टेशनला. आता येईल ट्रेन. आता तिकीट काढलंय. किती लेट झालंय यो. ट्रेन आली तेव्हा आले यो. फायनली आम्हाला बसायला जागा भेटली. बघू शकताय एकटाच झाला उभा. आता बसायला जागा भेटली. आता भेटतो आहे तुम्हाला CST ला. आता आलोय जस्ट पोहोचलो स्टेशनला. ही ट्रेन थांबली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. कुठे ट्रायपॉड कोणी होतं आपल्याला? पुढे जायला सगळ्या ब्लॉग मध्ये एकच कायचाच. निशू डॉमिनोजला नेणार रे. निशू KFC ला नेणार रे. बघायला आपल्याला येणार आहे. तिथे चांगली हॉटेल मोठावाला हॉटेल तिथे घेणार आहे. इथं आता आलोय आम्ही ट्रायपॉड घ्यायला. कुठे भेटेल? धार्मिक. इथं ट्रायपॉड गोल्ड असेल.
सेल्फी स्टिक घ्यायला गेल तो पण पटली नाही कुठलीच चांगली नाही वाटली. आता एकदा जाता आता आल्या बाहेर पाऊस पडत रास काहीतरी खायचा का पहिले कपडे घ्यायला जायचा. चल ना तिकडे जाऊ साता नाही आणलं मी पहिला पण ट्रॉफिक होतं आम्हाला वाटलं आमच्या वरपलाच होतं इथं मुंबईला पण. मुंबईला रस्ता चांगलं तरी पण रस्ता चांगला आमच्या खड्डे आहेत म्हणून आम्ही समजू शकतो. इथं मुंबईला आवरा भारी हायवे असून ट्रॉफिक. इथं आता स्टार्ट झालाय मार्केट. इथं फुटबॉल गेलाय तो मी बारीकपणी आता मोठा होतो पप्पा पाठवत नाही. पाऊस पडतो सगळं झाकून ठेवलंय यांनी. जा ना तुम्ही फुटबॉल खेळला ना फुटबॉल का आणि मेसीचा पुरा असतो मी पण चान्सी घेतली भाऊ आम्ही. 80,000 का शूज पहनता था क्या तू 80,000 का शूज 80,000 का शूज 80,000 का कपडे मागताय जवळ 80,000 आमच्या तरी होती म्हणजे मी भिजू नाही ना तू कसा भिजतील बघ काय भिजतात नाही 80,000 का शूज आहे भाई. चलो बार्गेनिंग स्टार्ट कर. हमारा घर इसमें चला जाएगा. 80,000 का कपडे म्हणून तुम्हाला नेत नाही रे कुठे त्याला नाव माझा कारभार व्हायला लागला. असं टी शर्ट घ्यायचे सिल्वर कलर मध्ये रे फॅब्रिक नाही का रे 950 कितना 950 950 1000 के भाऊ पैसा राखते 50 ये 950 चल बाद में आते पैसा जमा करते गले में. अच्छा है अपना भाई दिया थँक्यू भाई. शॉपिंग बघू शकता आमची. हे काय नाही लोकल आहे बोलो जुबाकी नशेडीच आता कुठं त्याला टाक त्यांनी लॉकच्या मध्ये दिले आपल्याला कमी मध्ये. आता आम्ही जाता डायरेक्ट खायला खाता थोडाफार स्टेशनला मग घरा सीधा कपडा भरो माहिती का आपण हे माझ्याकडे 250 रुपये अजून एक शर्ट येईल. चल घरात चल जायला आपली साईट चालू आहे धार्मिक शेटची नाही शाला आमची जुनी धार्मिक बस एक फोटोकार बाकी केला कड्ड्याने इथं संडासला बसवतो शेतान यो पण युट्यूबर या लाईव्ह करो सब जुबा केसरी त्यांनी लावले नसतं शॉपिंगला पन्न्या बघ. मिसल पाव हा मिसल पाव. या तुझं नाव काय विराज. यो माहिती झालं ना आपला सगळ्यांचा लाडका पैलवान धार्मिक दादा यो चॉकलेट बॉय आणि आहे ऋतिक पाटील. हे तुमचं नाव करा. त्याचं नाव ओम सर्वेश. आता खाता आम्ही ना निघता सीधा. यो आपल्याला ब्लॉगिंग करायला घेतला ट्रायपॉड वरचा चेंज करून घेतला. कसा मोबाईल असा हातात पकडायला चांगला नाही वाटत म्हणून ट्रायपॉड घेतला. बघा ट्रायपॉडला फिक्स मोबाईल. आता ट्रेन बघतोय कुठे लागले. कासनगाव लागले तर फास्ट आहे का मस्त विचार ना दादा एक राऊंड मारील ना दादा एक राऊंड नाही देणार. दादा ओकविल चांगलाच. हॅलो स्टेशनला ते गेलं तिकीट काढायला. ट्रेन नाही लागली अजून ट्रेनची वाट बघतोय. पन्न्यावर अशा भरल्यात नुसतं चेपलेत कपडे. कपडा चेपून काम केलं. 4-5 लागले पण कर्ज इथं बी यांचा फोटोशूट नाही सुटत.
सगळीकडे फोटोशूट सगळीकडं याचा हे बघा आता आयफोन पडला असता खर्चाला लावला असता. हे कुठे जाते यार? ठाण्याला चालले. आमची ट्रेनच नाही भेटत आहे. दिमी लोकल डोंबिवली. इथं अजून लोकल येत नाही. किती टाइम थांबलोय यार. डोंबिवलीची लागली. डोंबिवलीला जाऊन का करू? तिथे वेळेची आसन मोठी लागली पाहिजे. शॉपिंग याला बोलतोय कल्याणची ट्रेन लागली जाऊ. तो बोलतो नाही, बोलतो आसनगावच्याच ट्रेनला जायचं. काय नाटर तोच चालवणार का ट्रेन का तुझी आहे का? भाऊ चल ना चल ना त्या ट्रेनला जाऊ कल्याणच्या. त्याच गाडीने जायचा. टिटवाला गेला टिटवाल्याने जायचा. आसनगाव दोन होते. एकटाच झालं थांबल्या. अजून ट्रेन नाही आली. पूर्ण मूड बरबाद आहे. कल्याण लागतं पण यांचं म्हणणं का बसून जायचा, पुढे उतरायचा नाही. इथं बसल्या इथं आवाज भारी येते. मला वाटलं अशीच आवाज येते, नंतर समजला जो असणं मोठा पंखा लावले हवा नाही येणार. Much later. आता चालू आम्ही 5 वाजता निघलेलो तिकडून. आता वाजले 7. आता निघलोय घरी. आता 10-15 मिनिटात घरी पोहोचून आमचा पाऊस भेटला एक मिक्की शेड होईल. आता इथून आम्ही जातो डायरेक्ट घरी जाऊन हे बघा मी आता रिक्षातून उतरलो ना. आत्ता कशी लाजते बघा ही आमची भाषी आत्या. पर्सीला माग गटारीन आत्या लाजते. तेव्हा सर तू पालेली डायरेक्ट. आम्ही एवढ्या पाण्याचे आलोय. किती भिजले बघ. मी सकाळला राखी बांधून झालाय यांचा. आजच रक्षाबंधन. उद्या आल्या असं मटण मिळेल म्हणलं असं तुम्हाला. आम्हाला श्रावण महिना आहे. हा काय खात नाही का? निश्चित बघा चालल्या रिक्षात चालल्यात. त्यांना बोलो गाडी पाठवता तर नाही ऐकत. आता चालू आहे जस्ट घरात. आत्यासा येऊन गेल्या. फोन केलता मला येणार आहे पण आम्हाला टाइम झाला याला. तर राखी खायला घालले. केलाय का मावारी लागतं. अजून सांगतो ते काय काय घे. नको बच्चा तर आता आलोय घरी बसलोय. कपडे बिपडे ट्राय केले तर टी शर्ट परफेक्ट आहेत. पण पॅन्टीवाल्यांनी मला येडा बनवलाय. 36च्या पॅन्टी बोलून मला 30च्या पॅन्टी दिल्यात. पहिला गायचं ते माझी घरी. आता त्यांनी दाखवली घे पॅन्ट. त्याच्या वरती टॅग लागलेला 36चा. आतमध्ये बघतात 30च्या पॅन्टी. वरती टॅग लावलाय 36चा आणि आतमध्ये 30च्या पॅन्टी. अंकलचा नंबर होता म्हणून त्याला मी फोन केला. असं त्यांनी ओळखला गेला. हा बोलतो फंकी पॅन्ट लेके गया था. त्याला बोलो रिटर्न कभी लो आऊ. तो बोलला आओ 2-3 दिन में करके देते रिटर्न. तर आता एक पॅन्ट तर होईल रिटर्न. एक पॅन्ट विकायला लागेल गुरुवारच्या बाजारात. का ती कोण घेईल का? गुरुवारचा बाजार कुठे असतो? जेलला जाऊ ना घेऊन बघू. ती दुसरी पॅन्ट पण 2 पॅन्टी. एक पॅन्ट होते परफेक्ट. दुसरी पॅन्ट पण 2 पॅन्टी घेऊन जाऊ. एक तर घेईलच रिटर्न फिक्स. एक दुकान मला आठवत नाही कोण आहे तर बघू जाऊन. तुम्हाला मी उद्या दाखवतो माझे कपडे. माझे टी शर्ट दाखवीन, पॅन्ट नाही दाखवणार.
पॅन्ट होत नाही तर दाखवणार नाही मी. नवीन पॅन्ट आहे तरच दाखवेन तुम्हाला. टी शर्ट भारी आहेत जाम, एकदम कडक कडक टी शर्ट आहेत. आता थोड्या वेळात जेवतो, आता जातो तोंडबिंड धावतो. आत्याच आपण येऊन गेला म्हणजे उद्या कोणी येणार नाही. येणार का उद्या कोणी? उद्या कोणीच नाही येणार म्हणजे उद्या घरी जेवायला चांगला बनणार नाही. हा उद्या रोज जेवायला नसतं जसं तू उपाशी झोपतोस हो ना. उद्या घरी जेवायला चांगला काय बनणार नाही तू नाही. उपाशी झोपतोस. तर आता बघू उद्या असेल ते असेल. आता काय आमची बारकी जरी भारी बारके ऐकर बारके सो गाईज तर आता आलोय वरती. तर आता टीव्ही बघतोय आणि टीव्ही बघता जेवतो. थोडा जेवायला आहे आपल्याला बघू शकता. कांदा भजी, भात आणि भाजी आणि भाकर. तर आता घेतो जेवण. तर भेट जेवणानंतर एक झोपणार आहे. सो हॅलो गाईज, आता जस्ट झालंय जेवण. आता असाच बाहेर हॉलमध्ये अंग टाकलाय म्हणजे असं बोलतोय. तर आत्ता जेवण बिवून झालंय आपला. आपण हिस्ट्री फिरून आलो. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या भावाला. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.